So this is the rearrange equations for the second order reactions. म्हणजे आपल्याला सेकंड ऑर्डर रिएक्शनचे आणि फर्स्ट ऑर्डर रिएक्शनच्या दोन्ही याचं काय करायचं, इक्वेशन रिअरेंज करायचं कशाही पद्धतीने. आता तुम्ही ही इक्वेशन्स केलंय, आता हे सेकंड ऑर्डर रिएक्शनची, दिस इज द unequal concentrations, the rate of reactions or rate of equations for the unequal concentrations. So this, the log of b into a minus x upon a into b minus x is equals to k into a minus b upon 2.303 versus t. आता तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचा आहे. दिस इज द इक्वेशन, इट इज जस्ट लाईक y is equals to mx. y is equals to mx आहे म्हणजे तुमची स्ट्रेट लाईन कुठून जाणार आहे, पासिंग थ्रू ओरिजिन. जर तुम्ही ग्राफ असा प्लॉट केला तर लॉग ऑफ ए पी इंटू ए मायनस एक्स अपॉन ए इंटू बी मायनस एक्स वर्सेस टी. सो दिस इज युअर स्लोप अँड वी कॅन कॅल्क्युलेट द के. के व्हॅल्यू आपल्याला त्याला स्लोप वरून काढता येईल. स्लोप काय आहे, तर स्लोप इज इक्वल्स टू के इंटू ए मायनस बी अपॉन 2.303. सो इझिली द के इक्वल्स टू 2.30 इंटू स्लोप अपॉन बी मायनस ए मायनस बी. याच्यावरून तुम्हाला स्लोप काढता येईल. हे झालं एक ग्राफ. सेकंड ग्राफ तुम्हाला आता इक्वेशन्स कसं आहे की हेच इक्वेशन्स तुम्हाला असं पण लिहिता येईल, कुठलं, लॉग ऑफ बी इंटू ए मायनस एक्स अपॉन ए मायनस ए इंटू बी मायनस एक्स. यालाच तुम्हाला असं लिहिता येईल, लॉग ऑफ बी अपॉन ए प्लस लॉग ऑफ ए मायनस एक्स अपॉन बी मायनस एक्स इक्वल्स टू के इंटू ए मायनस बी अपॉन 2.303 इंटू टी. आता लॉग ऑफ ए मायनस एक्स अपॉन बी मायनस एक्स इक्वल्स टू के इंटू ए मायनस बी अपॉन 2.303 इंटू टी. आता हा जो ए मायनस लॉग ऑफ बी अपॉन ए आहे, हा जर इकडे घेतला तर हा मायनस होईल लॉग ऑफ बी अपॉन ए. आता जर तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचा आहे तर कशाच्या वर्सेस करणार, लॉग ऑफ ए मायनस एक्स अपॉन बी मायनस एक्स वर्सेस टी. उरलेलं काय आहे, तर लॉग ऑफ बी अपॉन ए हा काय असणार आहे, इंटरसेप्ट. कारण हे इक्वेशन कसं आहे, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी म्हणजे हे, तर इंटरसेप्ट आहे म्हणून straight line passing through y-axis, right? And therefore here is the intercept. Now we can find the slope for this plot. या प्लॉट साठी स्लोप काढायचा असेल तर स्लोप काय आहे, that is the slope, it is k into a minus b upon 2.303 हा तुमचा स्लोप आहे. सो जर k काढायचा असेल तर k is equals to 2.303 into slope upon a minus b. So easily we can find out the k also from the slope. So in this way, the rearrange equations, we can graphical representations the first and the second order kinetic, and this is the very important characteristics of the both the reactions, first and second order reactions. दोघांसाठी ही खूप important characteristics आहे. So now this is all about the characteristics of the first order reaction, second order reaction, and their graphical representations. त्या characteristics आपण बघितलेल्या आहेत. ओके, आता डिटर्मिनेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन्स हा नेक्स्ट लेक्चरला बघूया, पण त्याच्या आधी आपण काय करूया, थोडस रिवाइज करूया, या कॅरेक्टरिस्टिक्स जरा रिवाइज करूया सुरुवातीपासून, कारण थोड्याशा कन्फ्युजिंग असतात, त्यामुळे थोडस रिवाइज करणं गरजेचं आहे. ओके, सुरुवातीपासून आपण कॅरेक्टरिस्टिक्स, फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्यात पहिली आहे, हाफ लाईफ पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इथे आपण काय केलंय, त्याला प्रूव्ह केलंय. ओके, टी म्हणजेच टी हाफ घेतलाय, एक्स म्हणजे a/2 या इक्वेशन मध्ये ठेवलंय, आपल्याला काय मिळालं, टी हाफ 0.693 अपॉन के हा मिळालाय. म्हणजेच काय, इट इज इंडिपेंडंट ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ही फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनची. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, द युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज टाइम इनवर्स. युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ही टाइम इनवर्स आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं. तर the velocity constant k is depend on the unit of time and it is expressed in the reciprocal of time unit, right? So this time t is given in the second and therefore it is expressed in the second inverse. ते आपण इथे बघितलंय की ते कशा पद्धतीने येते, या इक्वेशन्स मध्ये जर तुम्ही ठेवले तर हे कॅन्सल होईल, मग इथे 1/t 1/time म्हणजे टाइम इनवर्स, दॅट इज द सेकंड इनवर्स. ओके, थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर the velocity constant k is independent of the unit used to express the concentration. Suppose this is the equations. आता हे आणि हे दोन्ही काय आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे. ते दोन्ही कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे ते काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच काय आहे, तुमचं वेलॉसिटी कॉन्स्टंट के हा काय असतोय, इंडिपेंडंट असतोय कशावरती, या कॉन्सन्ट्रेशनच्या एक्सप्रेस युअर युनिट्स यूज टू एक्सप्रेस इन एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन, त्यावर तो काय असतोय, इंडिपेंडंट असतोय. दिस इज द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स.
Then fourth characteristics, velocity constant k is depend on the temperature. हे असणारच आहे. ओके, टेम्परेचरवर डिपेंडेंट असते. पाचवी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ऑल द रिएक्शन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सॅटिस्फाईड दिस इक्वेशन. हे इक्वेशन ते सॅटिस्फाईड करतात म्हणून ती काय असते, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स असते. म्हणजेच काय, के हा रिमेन्स कॉन्स्टंट जर येत असेल तर तो काय असतो, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असेल. म्हणजेच ऑल द रिएक्शन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर इट इज सॅटिस्फाईड दिस इक्वेशन, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. And the last graphical representation of first order reaction, rearrange the first order kinetic equations in this way. आणि या पद्धतीने त्याला दोन पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, रिअरेंज करू शकताय. सो if the equation it is y is equals to mx, then the equations straight line is passing through origin, and when you plot the graph log of a upon a minus x versus time t passing through origin, there is no intercept. Second equations तुम्ही rearrange केले, log of a minus x equals to minus kt upon 2.303 plus log a. This is the equation. It's just like y is equals to mx plus c. Plus c म्हणजे integrating constant. Plus c आहे म्हणजे त्याला intercept आहे. So straight line passing through x axis. X axis मधून जातोय. Minus आहे. So log of, when you plot the graph log of a minus x upon versus t, so then passing through the origins, passing through the x axis, y axis. Y axis मधून जातोय आणि त्याला intercept आहे log of a. So this is the intercept. This is the graphical representation, simple graphical representation of your the first order kinetics. त्याला स्लोप आहे, स्लोप कॅल्क्युलेट केला की तुम्हाला इझिली काय मिळून जाईल, त्याचा के मिळून जाईल. ओके, सो when you plot the graph and find out the slope, on the basis of slope we can find out the k equals to 2.303 into slope. Okay, second order characteristics, second order reaction च्या characteristics आहे की first characteristics, the unit of rate constant depends on the unit time and concentration. दोघांवरती ते डिपेंडेंट आहे. ते आपण कसं प्रूव्ह केलं तर दिस इज द इक्वेशन ऑफ इक्वल कॉन्सन्ट्रेशन्स. इक्वल कॉन्सन्ट्रेशनचे इक्वेशन्स घेतले. इथे आपण कॉन्सन्ट्रेशन एक्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, ए म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कॅन्सल झालंय. इथे फक्त 1/t आहे, 1 टाइम. के इक्वल्स टू 1 कॉन्सन्ट्रेशन इंटू टी, हे दोन्ही असणार आहे. म्हणजे के इज डिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन अँड टाइम, दोघांवरती ते डिपेंडेंट आहे. सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, the half life period for the second order reaction it is inversely proportional to the initial concentration. ते आपण इथे प्रूव्ह केलंय की when the time taken to complete half of the reaction, that time t is equals to t half and x is equals to a by 2 असं जर असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की हे ज्या व्हॅल्यू यामध्ये जर पुट केल्या, t half equals to 1/k upon a by 2 into a minus a by 2. So a by 2 गेट कॅन्सल. इथे काय राहणार, टी हाफ इक्वल्स टू 1/k into 1/a. सो टी हाफ इज प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ए. ओके, म्हणजे ज्याला जर असं लिहिलंय तर टी हाफ इक्वल्स टू 1/k into a, तर हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे हाफ लाईफ पिरियड हा ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. So this is the second characteristics of them. But the half life period cannot be, this method is used to unequal concentration साठी यूज करत नाही. का तर बिकॉज द टू रिएक्टंट विल हॅव द डिफरंट टाइम्स, दोन वेगवेगळे टाइम्स असणार त्याचे हाफ लाईफ पिरियड. त्यामुळे हाफ ऑफ द रिएक्शन्स इट इज ए इज डिफरंट अँड बी इज डिफरंट. देअरफॉर फॉर द अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन द हाफ लाईफ चेंज मेथड कॅनॉट बी यूज. इट इज ओनली यूज फॉर द इक्वल कॉन्सन्ट्रेशनला यूज करताय. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती म्हणजे इफ वन ऑफ द रिएक्टंट इज इन लार्ज अमाऊंट, एक जर ए किंवा बी यापैकी एक कुठला जरी लार्ज अमाऊंट मध्ये असेल, सपोज बी हा जर लार्ज अमाऊंट मध्ये असेल ऍज कम्पेअर टू ए आणि एक्स, तर हे इक्वेशन्स तुम्हाला ए मायनस बी म्हणजेच मायनस बी होईल आणि बी मायनस एक्स म्हणजेच बी होईल. तर हे जर व्हॅल्यूज ऑफ बी, तर याच्यामध्ये जर तुम्ही पुट केला ह्या इक्वेशन्स मध्ये, तर इक्वेशन्स कसं होईल, के इक्वल्स टू 2.303 अपॉन टी, म्हणजे ए मायनस बी म्हणजेच मायनस बी, लॉग बी इंटू ए मायनस एक्स अपॉन ए इंटू बी म्हणजे बी मायनस एक्स म्हणजेच बी. सो वेन यू सॉल्व दिस इक्वेशन्स, हे जर इक्वेशन्स तुम्ही सॉल्व केले तर काय येईल, बी बी गेट कॅन्सल. इक्वेशन इथे काय येणार, 2.303 टी इंटू मायनस बी इक्वल्स लॉग ऑफ ए मायनस एक्स अपॉन ए. सो मायनस आहे म्हणजे सी काय प्लस करायचं असेल तर हा ए वर जाईल म्हणजेच ए अपॉन ए मायनस एक्स. सो इक्वेशन 2.303 अपॉन टी इंटू बी लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. आता बी हा जर याला
इंटू इकडे घेतलाय, के ला जर हे होत असेल तर याला आपण के डॅश म्हणतोय. सो के डॅश 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स, हे म्हणजेच काय आहे तर इट इज इक्वेशन्स दॅट इज द इक्वेशन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. सो याचाच अर्थ असा आहे की एक जर रिएक्टंट कुठला लार्ज अमाऊंट मध्ये असेल तर तुमची रिएक्शन बिकम्स फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. इट इज हे सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आहे आणि ते लार्ज अमाऊंट मध्ये असल्यामुळे तुमचा फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स सारखं ते इक्वेशन दिसतंय. म्हणजेच तुमचं काय होतंय, this equation identical with the first order velocity constant and first order reactions. So it means that one of the reactant is second order reaction is present in a large excess. That time your equations or the reactions becomes kinetically first order. This is the characteristics of your second order reaction. Fourth characteristics आहे की जर value of velocity constant it is always depends on the unit in which the concentration is expressed. त्याचं आपण इथे बघितलं की y टाइम्स जर तुम्ही ही इक्वेशन्स आहे इक्वल कॉन्सन्ट्रेशनचं, तर y टाइम्स तुम्ही जर व्हॅल्यू इथे ठेवलेली असेल तर काय होईल, के डॅश इज इक्वल्स टू 1/t इंटू एक्स ला y ने मल्टिप्लाय केलं, y टाइम्स आहे ना त्यामुळे y, अगेन ए ला आपण मल्टिप्लाय केलंय y आणि ए मायनस एक्स ला y टाइम्स म्हणजे y एक्स अपॉन y इंटू ए इंटू y इंटू ए मायनस एक्स. वाय वाय गेट कॅन्सल म्हणजे इथंच काय राहिलं तुमचं एक्स अपॉन ए इंटू वाय इंटू ए मायनस एक्स. म्हणजे इक्वेशन्स असं हे बाहेर वाय हा बाहेर जर काढला तर तो काय येईल 1/y. इक्वेशन्स काय राहिलं 1/t इंटू एक्स अपॉन ए इंटू ए मायनस एक्स. सो दिस इज द इक्वेशन दॅट इज के. सो द के डॅश इज इक्वल्स टू के इंटू 1/y. म्हणजेच काय तर के डॅश हा काय आहे तुमच्या जी न्यू व्हॅल्यू आहे वाय ची त्या व्हेलॉसिटी कॉन्स्टंट के डॅश इज हा याच्याशी वायथ टाइम of the original value of a reactant. So the concentration is expressed. This is the value of K is depends on the unit which the concentration is expressed. याच्या वायथ टाइम किंवा त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूच्या वायथ टाइम तो काय असतो त्याच्यावरती डिपेंडंट असतो. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सेकंड ऑर्डर रिएक्शन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेकंड ऑर्डर रिएक्शन दॅट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. जसं आपण मगाशी बघितले तसंच इथे सुद्धा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं म्हणजेच काय करायचं तर रिअरेंज करायचं. हे इक्वेशन्स आहे याला रिअरेंज केलंय. कसं केलंय एक्स अपॉन ए मायनस एक्स इक्वल्स टू के इंटू ए इंटू टी. सो व्हेन यू प्लॉट द ग्राफ एक्स अपॉन, आता हे इक्वेशन दिसतंय कसं तर वाय इज इक्वल्स टू एम एक्स सारखं दिसतंय. म्हणजे जी काही स्ट्रेट लाईन येईल ती पासिंग थ्रू ओरिजिन आहे. म्हणजे तुमचा ग्राफ कसा दिसणार आहे असा दिसणार आहे. सो व्हेन यू प्लॉट द ग्राफ एक्स अपॉन ए मायनस एक्स वर्सेस टी, सो इट इज दी पासिंग थ्रू ओरिजिन अँड हिअर इज द स्लोप. स्लोप काय आहे तर के इंटू ए. सो के इक्वल्स टू स्लोप अपॉन ए हे तुम्हाला के काढता येईल. ओके. सेकंड इक्वेशन काय आहे तुमचं रिअरेंज करायचं आहे. त्याला इक्वेशन्सला रिअरेंज केलंय 1/a मायनस एक्स इक्वल्स टू के इंटू के टी प्लस 1/a. सो दिस इज द इक्वेशन. इट इज जस्ट लाईक अ y इज इक्वल्स टू mx प्लस सी. प्लस सी आहे म्हणजे इंटरसेप्ट आहे. म्हणजे when you plot the graph 1/a minus x versus t, so that time the straight line passing through the y-axis. So there is a intercept. Intercept काय 1/e. So and there is a having a slope, that is the slope is equals to t. So in this way we can plot the graphical representation of the first and second order kinetics, equal and unequal concentration of the second order kinetics, and this is a very important characteristics of the second order reactions. Would plot the graph and once we know the slope of this graph, या ग्राफचा स्लोप तुम्हाला माहित असेल तर त्याच्यावरून तुम्हाला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट के तुम्हाला काय करता येते कॅल्क्युलेट करता येते. सो के कॅल्क्युलेट बाय द calculations, के calculate by the graph also. So this is the important characteristics of the second order reaction. So same way आता तिथे हे आधीचं इक्वेशन होतं ते इक्वल कॉन्सन्ट्रेशनचं, आताचं जे इक्वेशन आहे अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन. सो व्हेन यू रिअरेंज द equations like log of b into a minus x upon a into b minus x equals to k into a minus b upon 2.30 into. So this is the equation just like it was straight line equation y is equals to mx. So y is equals to mx आहे म्हणजे nature of graph काय असणार passing through origin, straight line passing through origin. So when you plot the graph log of a b into a minus x upon b into a into b minus x, so versus time, तर तुम्हाला अशा पद्धतीचा ग्राफ मिळतोय आणि के इंटू ए मायनस बी अपॉन 2.303 हा काय असणार स्लोप असणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला के काढता येईल. सो सेकंड रिअरेंज द इक्वेशन्स लाईक लॉग ऑफ a minus x upon b minus x equals to k into a minus b upon 2.303 into t minus log of a b upon a. So this is the equation just like y is equals to mx plus c.
सो mx plus c म्हणजे याला इंटरसेप्ट आहे. सो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द y एक्सिस देर इज अ इंटरसेप्ट, आणि इंटरसेप्ट काय आहे तर log of b upon a. So this is the intercept. When you plot the graph of log of a minus x upon b minus x versus time, so the straight line passing through y axis having the intercept log of b upon a and having the slope, that is the slope is equals to this k into b minus a, a minus b upon 2.303. So the once you know the slope, we can find out the k. K is equals to 2.303 into slope upon b minus a minus b. So in this way, the graphical representations, the very important characteristics of the first order as well as the second order kinetics. So this rearrange the equation, plot the graph. If it is y is equals to mx, the passing through straight line passing through origin, and your rearrange equation just look like y is equals to mx plus c, then it is having the intercept. So this is all about the characteristics of the first order as well as the second order reaction. फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर रिएक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. त्यापैकी कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या इम्पॉर्टंट आहे, ज्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल, हाफ लाईफ पिरियड असेल, ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्या वेगळ्या व्यवस्थित करून ठेवायच्या फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर कायनेटिक्सच्या. ओके, सो ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर वेगळा प्रश्न पण विचारू शकतो 8 मार्कला, किंवा सेपरेट जर विचारला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि हाफ लाईफ पिरियड फॉर दिस फर्स्ट अँड सेकंड ऑर्डर रिएक्शन, तर सेपरेटली 4 मार्कला विचारू शकतात. त्यामुळे ते व्यवस्थित करा. ते हे जे दोन्ही लेक्चर्स आहे खूप व्यवस्थित तुम्ही करून घ्यायला पाहिजे. ओके, सो आता इथे आपण आय थिंक इथे थांबूया. ओके, चालेल, ठीक आहे. आता वेळ पण झालेला आहे आपला, एक 2-3 मिनिट राहिले, त्यामुळे आपण इथे थांबूया. कारण हा डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ रिएक्शन सुरू केला तर ते होणार नाहीये, त्यामुळे आपण ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, सो नाऊ आय एम गोइंग टू स्टॉप द लेक्चर्स. हे वाचा, अभ्यास करा, आणि काय तुमच्या लक्षात नाही आलंय, काय डिफिकल्टी असेल तर मला आठवणीने फोन करा. अजिबात घाबरायचं नाहीये, मला फोन करायचा. तुम्हाला जेही डिफिकल्टी असेल ते डिफिकल्टी मी तुमची सॉल्व्ह करेन. ओके, पण त्यासाठी तुम्ही वाचायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करून मग समजलं नाही तर मग मला विचारायला पाहिजे. ओके, ठीक आहे. युनिट टेस्ट मी घेतोय आता. जे जे तुम्हाला असाइनमेंट्स मी पाठवलेल्या आहे, त्या असाइनमेंट्स तुम्ही असाइनमेंट्स काय करायचे, तुम्ही पेपरवरती लिहा, कुठल्याही पेपर बुकवरती लिहा. त्या बुकवरती लिहिल्यानंतर शक्यतो कागदावरती लिहू नका, म्हणजे सेपरेट असेल. एक बुक करा, त्या बुकमध्ये असाइनमेंट 1 तिथे असाइनमेंट लिहा, त्याचे फोटो काढायचे आणि एक पीडीएफ फाईल करायची आणि ती मला पाठवायची. ओके, एक पीडीएफ फाईल करून ती मला पाठवायची. आणि प्रत्येक असाइनमेंट हे हार्ड कॉपीज तुमच्याकडे राहू द्या, आणि जेव्हा कॉलेज सुरू होईल त्यावेळेस ते माझ्याकडे सबमिट करायचे. ओके, त्यामुळे असाइनमेंट जपून ठेवा, त्या मी चेक करून तुम्हाला परत देणार आहे. सो असाइनमेंट सगळ्यांनी लिहून ठेवा, त्याचे व्हॉट्सअप फोटो काढून व्हॉट्सअपला मला पाठवा. ओके, 1 पीडीएफ करायची, नंतर 4 पेजेस असेल तर 4 वेगवेगळे पाठवायचे नाही, 4 पेजेस एकत्र एका पीडीएफ मध्ये करायचे आणि एक पीडीएफ मला पाठवायची. ओके, नाहीतर ते खूप सारे पेजेस होतात. सो ते कसं करणार, तर जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर ते जे फोटो काढलेले असेल ते वर्ड फाईल वरती कॉपी पेस्ट करायचं आणि त्याला काय करायचं, पीडीएफ करायचं. जर तुमच्याकडे पीडीएफ हे होत असेल, काय म्हणतात, तर नाहीतर त्याला इंटरनेटवरून तुम्हाला वर्ड टू पीडीएफ कन्व्हर्टर असं टाकलं की तिथं 2-3 सॉफ्टवेअर येतात, त्यावर क्लिक करायचं आणि ते मग सिलेक्ट द फाईल म्हणतात. तर आपली ती फाईल काय करायची, सिलेक्ट करायची आणि त्याचं पीडीएफ होतं. त्या पद्धतीने ते करून घ्यायचं. ठीक आहे, तर ते मला पाठवत चला. आणि याच्यावरती मी युनिट टेस्ट तुमची घेणार आहे, ती ऑनलाईनच असेल. ते तुम्हाला मी याच्यावरती पाठवून देईल, गुगल क्लासरूम वरती. त्यावरती सोडवायचे आणि मला पाठवायचे. तो काय ऑब्जेक्टिव्ह पण असेल आणि एखादी युनिट टेस्ट तुमची डिस्क्रिप्टिव्ह पण असेल. ओके, सो नाऊ आय एम गोइंग टू स्टॉप द लेक्चर्स. ओके, इफ यू हॅव एनी डिफिकल्टी प्लीज कॉल मी. ओके.